ठाणे शहरातील महत्त्वाचा आणि वाहनांनी अत्यंत गजबजलेल्या माझिवडा चौकात ठाणे महापालिकेकडून सिग्नल यंत्रणा बसवण्यास सुरुवात झाली आहे. पुढील महिनाभरात प्रायोगिक तत्वावर याची चाचणी होण्याची शक्यता आहे. माझिवडा चौकातील मानवी पद्धतीनं वाहतुकीचं व्यवस्थापन करणं कठीण ठरतंय. त्यात सिग्नल यंत्रणा सुरू कार्यान्वित केल्यास कोंडी वाढेल की सुटेल हा देखील प्रश्न निर्माण झाला आहे. ठाणे शहरातील वाहतुकीसाठी माझिवडा चौक अत्यंत महत्त्वाचा आहे. मुंबई नाशिक महामार्ग, घोडबंदर, माझिवडा गाव, गोकुळनगर परिसर, कुलशेत, कापूरबोडी, बाळकुंभ, पोखरण रोड, वसंत विहार या भागातील हजारो वाहनं या चौकातून वाहतूक करतात. या चौकात 6 रस्ते एकमेकांना जोडले जातात. अरुंद रस्ते, नियोजनाचा अभाव, वाहन चालकांची बेशिस्ती यामुळे रात्री आणि सकाळच्या वेळेस वाहतूक कोंडीची गंभीर समस्या निर्माण होते. सध्या येथील वाहतुकीचं नियोजन ठाणे वाहतूक पोलिसांकडून केलं जातं. वाहतूक सहाय्यक आणि वाहतूक शाखेचे कर्मचारी तैनात असताना तेथील वाहतूक कोंडी सोडवणं कठीण ठरतंय. रात्री कोंडी झाल्यास कॅसल मिल ते माझिवडा ते कापूरबोडी हे 10 मिनिटाचं अंतर पार करण्यासाठी वाहन चालकांना सुमारे अर्धा ते पाऊण तास लागतोय. त्यामुळे वाहन चालकांना मानसिक ताणाला सामोरं जावं लागतंय. ठाणे महापालिकेनं आता माझिवडा चौकात सिग्नल यंत्रणा बसवण्यास सुरुवात केली आहे. हे काम येत्या महिनाभरात पूर्ण होणार असून त्यानंतर प्रायोगिक तत्वावर चाचणी होणार आहे. ही चाचणी यशस्वी झाल्यानंतर कापूरबोडी चौकात सिग्नल उभारले जाण्याची शक्यता आहे. म्हणून सिग्नल यंत्रणा वाहतूक पोलिसांच्या मागणीमुळे सिग्नल यंत्रणा उभारली जाते. माझिवडा चौकातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पोलिसांचं मनुष्यबळ आणि वाहतूक सहाय्यकांचा सर्वाधिक वापर होतो. सिग्नल यंत्रणा बसवल्यानंतर मनुष्यबळाचा वापर कमी होईल. तसंच बेशिस्त वाहन चालकांविरोधात कारवाई देखील करता येईल. सिग्नल यंत्रणा परिसरात CCTV यंत्रणा देखील असेल. त्यामुळे वाहतूक नियमांचं पालन देखील होऊ शकेल, असं पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलंय.